नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी अगदी घट्ट जोडलेला आहे. खरं सांगा, आपण रोज कामावर येतो तरी का? अर्थात पैसे कमावण्यासाठी, आपलं घर चालवण्यासाठी, आपल्या माणसांना एक चांगलं आयुष्य देण्यासाठी, बरोबर ना? पण या सगळ्याच्या पायाशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपली सुरक्षा. चला, आज या सुरक्षेचा खरा अर्थ काय आहे तो नीट समजून घेऊया. बघा, या एका वाक्यात सगळं सार आलेलं आहे. आपण दिवसभर कितीही कष्ट केले, कितीही कमाई केली, तरी त्याचं खरं चीज तेव्हाच होतं जेव्हा आपण संध्याकाळी आपल्या माणसांमध्ये, आपल्या घरी सही सलामत पोहोचतो. कारण घरी आपली माणसं आपली वाट बघत असतात, नाही का? आपली सुरक्षा ही फक्त आपल्यापुरती मर्यादित नाहीये, ती त्यांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाशी जोडलेली आहे. म्हणून एक गोष्ट आपण सगळ्यांनी मनाशी पट्टी बांधूया. सुरक्षा म्हणजे काही बंधनं किंवा नियम नाहीत. नाही, सुरक्षा म्हणजे आपल्या प्रियजनांपर्यंत सुखरूप परत जाण्याचा एक हमखास मार्ग आहे. ही एक चांगली सवय आहे जी आपण सगळ्यांनीच लावून घ्यायला हवी. बरं, आता आपण जरा त्या लहान सहान चुकांबद्दल बोलूया ज्या कामाच्या गडबडीत आपल्याकडून नकळतपणे होत राहतात. या चुका दिसायला अगदी छोट्या वाटतात, पण त्यांचे परिणाम ते खूप मोठे आणि गंभीर असू शकतात. चला पाहूया कोणत्या आहेत ह्या गोष्टी. ही बघा, सगळ्यात पहिली आणि आपल्या सगळ्यांच्या परिचयाची चूक, हेल्मेट, सेफ्टी शूज, ग्लोव्ज, गॉगल्स यापैकी काहीतरी एक न घालता काम करणं. हे म्हणजे स्वतःला जाणून बुजून धोक्याच्या तोंडी देण्यासारखं आहे. PPE म्हणजे आपलं पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, हे दुसरं तिसरं काही नसून आपलं चिलखत आहे, आपलं सुरक्षा कवच. मग ते वापरायला टाळाटाळ का करायची, नाही का? आता ही दुसरी चूक तर बघा, ही तर खूपच जास्त धोकादायक आहे. मशीनला जे गार्ड्स लावलेले असतात ते काही उगाच नसतात. ते आपल्या सुरक्षेसाठीच असतात. ते आपल्याला मशीनच्या फिरणाऱ्या भागांपासून सुरक्षित ठेवतात. पण अनेकदा आपण काय करतो, कामाच्या सोयीसाठी किंवा घाईगडबडीत ते काढून टाकतो. असं करणं म्हणजे अपघाताला आपणहून दिलेलं आमंत्रणच आहे. आणि यातून होणारी दुखापत खूप गंभीर असू शकते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या कामाची जागा. इकडे तिकडे पडलेली अवजारं, जमिनीवर सांडलेलं तेल किंवा पाणी, या सगळ्यामुळे काय होतं? कोणीही घसरून पडू शकतं, ठेच लागून मोठी दुखापत होऊ शकते. म्हणूनच तर म्हणतात, कामाच्या जागेची स्वच्छता हीच सुरक्षेची पहिली पायरी आहे. आपलं काम झाल्यावर जागा स्वच्छ ठेवणं ही सुद्धा तितकीच मोठी जबाबदारी आहे. ठीक आहे, तर चुका तर आपल्या लक्षात आल्या, पण आता फक्त चुकांबद्दल बोलून काहीच होणार नाही. त्यावर उपाय काय हे बघणं जास्त महत्वाचं आहे. कारण कधीकधी अगदी छोटे छोटे बदलसुद्धा खूप मोठा आणि सकारात्मक फरक घडवून आणू शकतात. सुरक्षेची सुरुवात अशाच छोट्या पण महत्वाच्या पावलांनी होते. इथे बघा, एकच काम करण्याचे दोन मार्ग आपल्यासमोर आहेत. एक आहे धोकादायक आणि दुसरा आहे पूर्णपणे सुरक्षित. उदाहरणार्थ, विजेचं काम. जर परवानगी न घेता चुकीची अवजारं वापरून केलं तर काय होऊ शकतं हे वेगळं सांगायची गरज नाही. पण तेच काम योग्य परवानगी घेऊन, योग्य साधनांनी, योग्य पद्धतीने केलं तर धोका जवळजवळ शून्य होतो. निवड पूर्णपणे आपल्याच हातात आहे. कोणताही काम सुरू करण्यापूर्वी फक्त या 3 सोप्या गोष्टींची सवय लावून घ्या. 1. आपल्या आजूबाजूला एक नजर टाका. काही धोकादायक दिसतंय का? 2. आपली अवजारं आणि मशीन तपासून घ्या. सगळं व्यवस्थित आहे ना? आणि 3. स्वतःला तपासा. आपण पूर्ण PPE घालून तयार आहोत ना? बस. ही एक छोटीशी सवय आपल्याला मोठ्या अपघातांपासून नक्की वाचवू शकते. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, सुरक्षा ही कधीच एका व्यक्तीची जबाबदारी नसते. ती आपल्या सगळ्यांची, आपल्या पूर्ण टीमची सामूहिक जबाबदारी आहे. आपण इथे एक टीम म्हणून काम करतो आणि एका टीमप्रमाणेच एकमेकांची काळजी घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. एक सुरक्षित कामाची जागा बनवण्यासाठी आपल्याला फक्त एका माणसाची विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल आणि तो माणूस म्हणजे आपण स्वतः. हो, प्रत्येक चांगल्या बदलाची सुरुवात ही स्वतःपासूनच होते. जेव्हा आपल्यापैकी प्रत्येकजण ही जबाबदारी उचलेल, तेव्हाच आपली कामाची जागा खऱ्या अर्थाने सुरक्षित बनेल. मग आपण एक सुरक्षित वातावरण तयार कसं करणार? खूप सोपं आहे. आपला एखादा मित्र किंवा सहकारी जर चुकीच्या पद्धतीने काम करत असेल, तर त्याला हक्काने सांगा. त्याला योग्य पद्धत काय आहे ते दाखवून द्या. गरज पडलीच तर त्याची मदत करा. आपण एकमेकांकडे असं लक्ष ठेवलं ना, की आपोआप एक मजबूत सुरक्षा कवच तयार होतं. आता आपण ह्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत.
आत्तापर्यंत आपण जे काही ऐकलं, जे काही समजून घेतलं, ते आता आपल्या कामातून, आपल्या वागण्यातून दाखवण्याची वेळ आली आहे. चला तर मग आपण सगळे मिळून एक संकल्प करूया. हा प्रश्न प्रत्येकाने आज स्वतःच्या मनाला विचारायचा आहे, कारण याचं उत्तर जर हो असेल तरच खरा बदल घडणार आहे. लक्षात ठेवा, आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे आणि आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षा ही आपली सामायिक जबाबदारी आहे. हा विचार आपण सर्वांनी मनात कायमचा कोरून ठेवूया. आणि हाच आजचा सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे. सुरक्षेकडे नियम म्हणून पाहू नका, तर एक जबाबदारी म्हणून बघा. ही जबाबदारी आहे स्वतःसाठी, आपल्या घरी आपली वाट पाहणाऱ्या कुटुंबासाठी आणि आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांसाठी. चला, ही जबाबदारी आपण सगळे मिळून उचलूया आणि आपला प्रत्येक दिवस एक सुरक्षित दिवस बनवूया. धन्यवाद.